ज्याला कोणाला आयुष्याची नवीन सुरुवात करायची आणि कुठून करू हे माहीत नाही, हा खास व्हिडिओ त्यासाठी. मित्रांनो, माझं नाव विशाल आहे. मी दुधाचा व्यवसाय करतो. आळंदीसारख्या ठिकाणी राहतो. आई-वडील आणि मी सोबत आहेत. 1 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली होती स्वतःवरती काम करायची, तेव्हा माहीत नव्हतं कुठं जायचं, कसं करायचं किंवा मी काय करेन, काही नव्हतं. तब्येत छान नव्हती, कॉन्फिडन्स नव्हता, बोलायचं कसं हे कळत नव्हतं. सगळ्या काही गोष्टी होत्या. आज टोटल 1 वर्षानंतर गावची तीच जत्रा आहे. तोच विशाल आहे, फक्त गोष्टी बदलल्यात. कॉन्फिडन्स दिसणं, असणं, एक विचार करण्याची पद्धत. सुरुवात केली तेव्हा कसं करायचं, कुठून करायचं, माझ्याच्याने होईल का नाही, या सगळ्या गोष्टींचा डाऊट होता. पण आज 1 वर्ष निघून गेलं आहे. स्वतःवरती रोज थोडं-थोडं काम केलं आहे आणि ज्या गोष्टी आयुष्यात हव्यात ना, त्या गोष्टी अट्रॅक्ट करतोय की त्या मिळत चालल्यात. माझ्या ना त्या नवीन मित्रांना सांगणं आहे, की तुमची नवीन आयुष्याची सुरुवात करताय, असं वाटतं की माझ्याच्याने होईल का नाही, मी करेल का नाही, मी पोहोचेल का नाही. सेल्फ डाऊट हा प्रत्येकाला येतो. सेल्फ डाऊट हा प्रत्येकाला येतो. फक्त तो साईडला ठेवून रोज थोडं-थोडं काम केलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न, स्वतःवरती विश्वास आणि रोज थोडं-थोडं एकसारखं काम केलंत ना, तुम्हाला जे हवं तिथपर्यंत पोहोचाल. आय नो मला जिथं पोहोचायचं तिथपर्यंत नाही पोहोचलो. पण कुठून तरी निघालोय आणि कुठपर्यंत तरी पोहोचण्याच्या प्रवासात अर्ध्यापर्यंत आलोय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जे करताय ते फक्त मन लावून करा आणि त्याच्यातला आनंद घ्या. वय ना आयुष्यात पैसा परत कमावता येईल, हव्या वस्तू परत कमावता येतील, पण आपल्या आयुष्याची ताकद आहे आणि वय आहे ना, हे परत नाही मिळणार आहे. आज ज्या मी ताकदीने काम करेल, ज्या ताकदीने जो विचार येतो तो मी इम्प्लिमेंट करेल किंवा त्याच्यावरती काम करेल. काही वर्षानंतर त्याच्यावरती तसं काम करता येणार नाही. व्हिडिओ खूप मोठा करत नाही, पण एक सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. मी स्वतःचा आज 1 वर्षापूर्वीचा फोटो पाहिला ना, आज स्वतःला पाहिलं. जमीन आसमानाचा फरक आहे. लाखो, करोडो, अरबो रुपये देऊन पण त्या गोष्टी होणार नाहीत. त्या गोष्टी काम करून होतात. आपल्याला फ्रीमध्ये मिळालेला माइंडसेट आहे, फ्रीमध्ये मिळालेली बॉडी आहे. त्याचा वापर करा. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती तुमचा ना व्यापक आहे याच्यावरती ठरतं, की तुम्हाला आयुष्यात मिळणार काय? पटतंय का? कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय द वे लूक कसं वाटतंय सांगा नक्की. लव्ह यू ऑल. टेक केअर.